सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, 10, 11 आणि 12 मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे। अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्यातील 7 जिल्ह्यांना, तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा राज्यातील 12 जिल्ह्यांना 10, 11, 12 मेच्या दरम्यान देण्यात आलेला आहे। या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी आणि वादळी वारा देखील राज्यात ठिकठिकाणी सुटलेला बघायला मिळेल। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज, हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत, गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। राज्यात ठिकठिकाणी मोठा अवकाळी पाऊस होणार आहे, काही ठिकाणी तर अक्षरशः गारपीट देखील होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर मित्रांनो, सुरुवातीला बघितले असता संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवीनगर या परिसरामध्ये आपल्याला 10, 11 आणि 12 मेच्या दरम्यान मोठा जोरदार मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये यातील गावे, तालुके देखील आलेले आहेत। संपूर्ण परिसरामध्ये मध्य महाराष्ट्राच्या मोठी अतिवृष्टी आपल्याला 10, 11, 12 मेच्या दरम्यान झालेली बघायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र, खानदेशाच्या परिसरात देखील आपल्याला ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट या 3 ते 4 दिवसाच्या दरम्यान देण्यात आलेले आहेत। 10 ते 12 मेच्या दरम्यान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, इगतपुरी, वाडा, मनमाड, सिल्वासा, अहवा, चाळीसगाव, साक्री, नवपूर, अहवा, श्रीपूर, पारोळा, सिल्लोड या परिसरामध्ये देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला 10, 11, 12 मे दरम्यान झालेला बघायला मिळेल। कोकण पट्ट्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही परिसरामध्ये 10 ते 12 मेच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह पाऊस 10 ते 15 मेच्या दरम्यान झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी पूर्वनियोजन करून ठेवावे, काळजी घ्यावी। विदर्भात पाहिले असता विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, विदर्भातील एकंदरीत सर्वच परिसरामध्ये वातावरण बदललेले बघायला मिळेल। मात्र यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण 10 ते 15 मेच्या दरम्यान निर्माण झालेले पाहायला मिळेल। मात्र पाऊस हा राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला या दरम्यान झालेला बघायला मिळेल। तसेच पुढील 48 तास देखील राज्यात ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्येच हलका पाऊस झालेला बघायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचे झाले तर आता पुढील 8 ते 10 दिवस राज्यात अवकाळीचे सावट असणार आहे। ठिकठिकाणी आपल्याला अदलून बदलून, भाग बदलून अवकाळी स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। मात्र हा पाऊस सर्वत्र नसेल। मात्र 10 ते 15 मेच्या दरम्यान या पावसाचं स्वरूप वाढणार आहे। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हा पाऊस या तारखांना राज्यात झालेला बघायला मिळेल। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका। आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।